November 7, 2025 marks the 150th anniversary of India's national song Vande Mataram. This eternal salutation to the motherland was composed by Bankim Chandra Chatterjee and was first published in the literary journal Banga Darshan on 7th November 1875. Today, it continues to stir the soul of India even after 150 years. Featured in Bankim Chandra's immortal novel Anandamath, this hymn became a rallying cry for India's freedom movement, inspiring many patriots to fight against colonial rule. Vande Mataram unified a nation in spirit and purpose, celebrating the motherland as the source of strength, sacrifice and pride. As India marks 150 years of this timeless national song, we honor its enduring message, unity in diversity, love for the motherland and devotion to the country. सुस्वागत या वारणेच्या शिवनेरी क्रीडांगणावरती मी या सर्व मान्यवरांचं आपल्या सर्वांच्या अमृत उपस्थितीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। आपल्या सर्वांना अभिमान वाटेल आणि आपल्या सर्वांच्या धमन्यातलं रक्त खऱ्या अर्थाने मातृभूमीच्या प्रेमाने प्रज्वलित होईल अशा प्रकारचा आजचा हा सोहळा आणि या सोहळ्यासाठी असणारे सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होता आहे। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि या भूमीवरती आज आपण मातृभूमीचा जागर करणार आहे आणि या जागरासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले विद्यार्थी, त्यांचे सर्व अध्यापक, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख, प्राचार्य, उपप्राचार्य, त्याचबरोबर या सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी शुभ उपस्थिती आहे। मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या अमृत उपस्थितीमध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। टाळ्या वाजवूया आपण या सर्वांसाठी। आपल्याला माहितच आहे, आपण जे राष्ट्रीय गीत म्हणतो वंदे मातरम, त्या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आपल्या या विद्यापीठाचे डॉक्टर विलास कारजिनी साहेब, त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर माने सर, डॉक्टर पिसे सर डीन, कौशल्य विकास विभागाच्या आदरणीय कोळी मॅडम, त्याचबरोबर शासकीय ITI प्राचार्य आदरणीय SD देवधर सर, तात्यासाहेब कोरे ITI प्राचार्य माननीय श्री भगवान कुंभार साहेब, त्याचबरोबर श्री तोडकर सर, स्वामी विवेकानंद ITI प्राचार्य आणि वंदे मातरम गीत गायन करण्यासाठी आपल्यामध्ये असणाऱ्या श्रीमती वेदा सोनुले मॅडम आणि त्यांचे सहकारी, या सर्वांचं सुद्धा मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो। टाळ्या वाजवूया आपण यांच्यासाठी सुद्धा। आणि विशेष म्हणजे फक्त सोहळा गीत गायन करून संपणार नाही, तर या सोहळ्यासाठी आपल्याला प्रमुख वक्ते सुद्धा लाभलेले आहेत, जे खऱ्या अर्थाने मातृभूमीचे विचार आपल्या धमन्यांमध्ये पेरण्याचं काम करणार आहेत। ते आपले प्रमुख वक्ते माननीय श्री संदीप पाटील साहेब, आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांच्या परवानगीने, म्हणजे श्रीमती माधवी शिंदे मॅडम यांच्या परवानगीने, त्याचबरोबर गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला होणार आहे। सर्व खासगी ITI चे प्राचार्य, कर्मचारी, बंधू भगिनी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या कोडोली गावातल्या कोडोली हायस्कूल व भाई शंकर तुकाराम पाटील ज्युनियर कॉलेज कोडोली यांचे पण संपूर्ण स्टाफ या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे। त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत।
पाठीमागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया आपण पुढे यावं। हा कार्यक्रम आपल्याला आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या राष्ट्रासाठी म्हणून साजरा करायचा आहे। त्यामुळे पाठीमागे उभारलेल्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे, आपण कृपया पुढे या। कार्यक्रमाला सुरुवात करायची आपल्याला। पाठीमागे असलेले उभा विद्यार्थी, त्यांच्या शिक्षकांना पण विनंती आहे, कृपया आपण त्या विद्यार्थ्यांना पुढे बसवावं। सर्व आदरणीय विद्यार्थी, तुम्हाला या राष्ट्राची धुरा सांभाळायची आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण पुढे असणं फार महत्त्वाचं आहे। तरुणाईला केलेल्या आव्हानाप्रमाणे ती पुढे येते आहे। आपण फक्त त्यांना लढ म्हणूया, पुढे बोलवूया। आपल्याला मला सांगायला आवडेल, या शिवनेरी क्रीडांगणावरती आपण उभे आहोत। पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करताना एवढंच म्हणायचं आहे, तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी, तपोवनातून तुझ्या उजळली संत जनांची वाणी, मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी, मातीमधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी, सह्याद्रीच्या माथ्यालाही तुझीच गाथा स्मरते, सह्याद्रीच्या माथ्यालाही तुझीच गाथा स्मरते, तुझ्या केशरी अंबरातुनी बलिदानाचे गीत झरते, तुझ्या केशरी अंबरातुनी बलिदानाचे गीत झरते। या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या या आणि संपूर्ण राष्ट्राच्या या मातीला पहिल्यांदा त्रिवार वंदन करूया। तुम्हाला मी पुढे कार्यक्रमाच्या सूचना सांगीन, त्या पद्धतीने आपण कृती करावी अशी आपल्याला विनंती करतो। तत्पूर्वी वंदे मातरम हे गीत पहिल्यांदा 1876 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये वापरलं होतं। त्यानंतर 1882 साली जेव्हा ही कादंबरी प्रसिद्ध झाली, त्यामध्ये 6 कडव्यांचं हे जे गीत आहे, हे गीत आपल्या सर्वांच्या समोर आलं। या कार्यक्रमाची पहिल्यांदा सुरुवात आपण मान्यवरांच्या स्वागताने करणार आहोत। मी या ठिकाणी आदरणीय देवधर साहेबांना आणि प्राचार्य साहेबांना विनंती करतो की आमच्या वतीने आपण या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आदरणीय प्राचार्य देवधर साहेब यांच्या अमृत हस्ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विलास कारजिनी साहेब यांचं या ठिकाणी शुभ असं स्वागत होत आहे। आदरणीय देवधर सरांच्या अमृत हस्ते कारजिनी सरांचं या ठिकाणी स्वागत आपण करतोय। टाळ्या वाजवूया आपण, टाळ्या कमी पडता कामा नयेत। त्यानंतर आदरणीय प्राचार्य माने सर यांचंही स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय सरांना करतो। आत्ताच आपल्या पन्हाळा तालुक्याचे लाडके गटशिक्षण अधिकारी माननीय श्री शिवाजीराव मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आदरणीय मानकर साहेबांचं। डॉक्टर पिसे सर डीन यांचं स्वागत करण्याची विनंती मी सरांना करतो। त्याचबरोबर तात्यासाहेब कोरे ITI चे प्राचार्य माननीय श्री भगवान कुंभार साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करूया। टाळ्या कमी पडता कामा नये, आपण टाळ्या वाजवूया या आपल्या मार्गदर्शक गुरुवर्यांसाठी। स्वामी विवेकानंद ITI प्राचार्य माननीय श्री संदीप तोडकर सर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे। त्याचबरोबर पन्हाळा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय श्री शिवाजीराव मानकर साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे। आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री संदीप पाटील साहेब यांचंही स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय प्राचार्य सरांना करतो। त्याचबरोबर कोडोली हायस्कूल कोडोलीचे
या ठिकाणी उपस्थित असणारे प्राचार्य यांचंही स्वागत करण्याची विनंती मी आदरणीय सरांना करतो. IMC डायरेक्टर संदीप आडनायक सर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभागच्या कोळी मॅडम यांचंही या ठिकाणी सरांच्या अमृत हस्ते स्वागत संपन्न होत आहे. आणि या संपूर्ण सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती म्हणून आलेले दैनिक लोकमतचे उपसंपादक माननीय श्री संदीप आडनायक साहेब यांचंही या ठिकाणी आपण आपल्या अमृत हस्ते स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सकाळच्या या जराशा तीव्र किरणांनी आपल्याला थोडासा त्रास झाला असेल, पण तरी सुद्धा राष्ट्रासाठी मातीसाठी तो त्रास आपण सहन केला पाहिजे. कारण त्या काळामध्ये त्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली वंदे मातरम म्हणून तर आपण आज या ठिकाणी अगदी स्वतंत्रपणे हे ज्ञानग्रहण करू शकतोय. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे, थोड्याच वेळामध्ये आपल्याला कार्यक्रमाची पुढची रूपरेषा घ्यायची आहे. सर्वांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालं असेल तर मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. आदरणीय कुंभार सरांचं पण या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. आपल्या समोर 150 वर्षापूर्वी जे गीत आलं होतं, त्या ज्या गीतानं भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं की एका कवितेच्या ओळी काय क्रांती करू शकतात. ओळी अशा आहेत: ध्वजा जा उंच हिमालयावर, जेथून दिसतील अवघे सागर, जाऊन तेथे सांग जगाला, भारत माझा स्वतंत्र झाला. खऱ्या अर्थानं या ओळींनी सगळ्या जगाला सांगितलं होतं की आमचं राष्ट्र स्वतंत्र आहे आणि आमच्या राष्ट्रावरती फक्त आमचा अधिकार आहे, कारण ती आमची मातृभूमी आहे. या मातृभूमीची आरती गाण्यासाठी आपल्या समोर येत आहेत आदरणीय श्रीमती वेदा सोनुले मॅडम आणि त्यांच्या सहकारी. त्यांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांनाही विनंती करतो की आपण कृपया उभं राहायचं आहे, सावधान मध्ये उभं राहायचं आहे. प्रेट विश्राम, प्रेट सावधान. हॅलो, मॅडमांच्या बरोबर आपण सर्वांनी पण म्हणायचं आहे. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतल
वंदे मातरम. प्रेट विश्राम आराम से. अत्यंत सुंदर असं या ठिकाणी वंदे मातरमाचं सादरीकरण आदरणीय मॅडम व त्यांच्या चमूने या ठिकाणी केलेलं आहे. वेदा सोनुले मॅडम आणि सहकारी यांचं खरोखर मनापासून आभार. कारण या गीतानं खऱ्या अर्थानं सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या धमन्यांमध्ये स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा उद्दीपित केलेली होती. त्या गीताचा जागर या ठिकाणी करता आला. सर्व मान्यवरांना पण विनंती आहे, आपण कृपया स्थानापन्न होऊन घ्या. मुलांना विनंती आहे की आपल्याला एक सुंदर अशी बौद्धिक मेजवानी आहे. आपल्या समोर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रभर ज्यांनी खऱ्या अर्थानं मातृभूमी आणि मातृसेवा याविषयी आपले विचार व्यक्त केले, ते आदरणीय संदीप पाटील साहेब त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. मी त्यांना आपल्या समोर आणण्या अगोदर एवढंच म्हणतो बघा की जीवन में ये अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना, जीवन में ये अमर कहानी अक्षर अक्षर गढ़ लेना, और शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना, और शौर्य कभी सो जाए तो मराठा साम्राज्य पढ़ लेना. खऱ्या अर्थानं हे साम्राज्य उभा करण्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. त्यांचा जागर या ठिकाणी आपल्या व्याख्यानातून करतायत आदरणीय संदीप पाटील साहेब. त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या विचारांना सुरुवात करावी. आदरणीय संदीप पाटील साहेब. शिवनेरी क्रीडांगण वारणा या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असणाऱ्या या आजच्या वंदे मातरमच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावर शासकीय ITIचे प्राचार्य SD देवधर सर, श्री संदीप तोडकर सर, तात्यासाहेब कोरे ITIचे प्राचार्य, श्री भगवान कुंभार साहेब, स्वामी विवेकानंद प्राचार्य आणि माननीय तहसीलदार, गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असणाऱ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थीगण, मला माहिती आहे उन्हाचा तडाखा खूप सुरू आहे, पण तरीसुद्धा मी मित्रांना विनंती करतो की 2 मिनिटं, एक 5 ते 10 मिनिटं आपण आपला संयम राखून ठेवावा. कारण ज्या गीता संदर्भात, ज्या 2 शब्दासंदर्भात मी आपल्या समोर बोलणार आहे, त्या 2 शब्दाची ताकद इतकी होती की त्या वंदे मातरम म्हणत म्हणत आपल्या हजारो क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं बलिदान या देशासाठी दिले. तुमचं माझं थोडंसं कर्तव्य आहे की आज कुठल्या माणसाची जयंती नाही आहे, आज या जगातल्या एकमेव अशा गीताचं सुवर्ण शताब्दी महोत्सव संबंध आपण भारतभर साजरा करतोय. महाराष्ट्रातल्या 358 तालुक्यामध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी होत आहे. आता हा कार्यक्रम घेण्यापाठीमागं महाराष्ट्र सरकारच्या मनात काय आहे मला माहिती नाही आहे, पण तुमच्या माझ्या मनामधलं मातृप्रेम कुठंतरी आता संपत चालले असं वातावरण या संबंध भारतामध्ये गेले काही दिवस आपण पाहतोय. वंदे मातरम सारखं गीत नसतं तर तुमचं माझं अस्तित्व आता अजून सुद्धा पारतंत्र्यामध्ये असतं, असा त्यावेळेचा आपला इतिहास आहे. आज धगधगता इतिहास विसरून चालणारी तरुण पिढी आता जन्माला न येता तुमच्या माझ्या धमन्यामध्ये जसं सरांनी सांगितलं, या मातीचा इतिहास तुमच्या माझ्या मनामध्ये मिसळावा आणि यासाठी वंदे मातरम काय आहे हे फक्त 2 मिनिटं आपण समजून घ्यावं. यासाठी हा आजच्या दिवसाचा अट्टहास संबंध भारतभर होतोय. मला सांगायला आनंद वाटतोय की फार मोठा इतिहास या मातीला आहे. आपण पाहतोय की इतिहासामध्ये आपल्याला चांगलं आणि वाईट दोन्ही शिकवलं जातं, पण आपण चांगलं पाहिलं तर इतिहासामध्ये ज्या काही क्रांती घडल्यात त्या क्रांती करण्याच्या पाठीमागे क्रांतिकारकाच्या समोर असं एक उदात्त आणि विशाल ध्येय होतं. ते ध्येय या भारत मातेला स्मरून वंदे मातरम या शब्दानं त्या क्रांतिकारकांच्या मनातलं स्फुल्लिंग ज्यांनी जागं केलं, त्या शब्दांची ताकद जी इंग्रजांना त्यावेळेला कळाली होती, ती ताकद या संबंध भारताला देणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, त्यांना चटर्जी असं इंग्रजांनी नंतर म्हणलं होतं, रवींद्रनाथ ठाकूरांना रवींद्रनाथ टागोर म्हणलं होतं, त्या
बंकिमचंद्र चटर्जींनी हे जे दोन शब्द दिलेत ते गीत आता आपण ऐकलं. या बंकिमचंद्रांचा जन्म 27 जून 1838 ला कलकत्त्याजवळ झाला. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांची लहानपणीची एक छोटीशी कथा आहे. त्यांचे वडील त्या काळी इंग्रजांचे एक चांगले अधिकारी होते. हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ज्या वेळेला शाळेला जायचे त्यावेळेला मुलांना असं वाटायचं की हा मुलगा घरातून फी आणत नाही आहे, पण हा आपल्या मुलगा वर्गातली फी जमा कशी करतो. सगळ्या मुलांनी तक्रार केली तिथल्या प्राचार्यांच्याकडे, ह्या मुलगा तर घरी कधी पैसे मागताना मी बघितला नाही आहे, ह्याच्या वडिलांच्याकडे हा पैसा मागत नाही आहे, हा पैसे कुठून आणतो याची चौकशी करा. हा विद्यार्थ्यांच्या दप्तरातलं पैसे चोरत असेल. त्या प्राचार्यांनी त्या बाळाला बोलवून घेतलं आणि सांगितलं की बाळ, इतर मुलं आपल्या घरातून फी आणतात भरला, तू काय करतोस. ते मुलगा स्वाभिमान असं म्हटलं की मी इतर वेळेला बागेंना पाणी घालायला जातो, मी इतर वेळेला लोकांची काही कामं करायला जातो आणि त्यातून पैसे मिळवतो. त्या प्राचार्यांनी सांगितलं की बाळा, इतरांची मुलं सुद्धा आपल्या वडिलांच्याकडनं पैसे आणतात, तर तू का आणत नाहीस. त्यांनी असं सांगितलं की त्यांचे आई वडील सुद्धा कुठेतरी राबतात आणि मग पैसे मिळवतात. हा मुलगा म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय होते. येत्या काळामध्ये चांगली नोकरी त्यांनी सोडली. आता नोकरी सोडण्यापाठीमागे त्यांचा स्वाभिमानच होता. त्यांची एका ठिकाणी बदली केली, त्यांनी त्या बदलीला विरोध केला. त्यांच्या पुढे पर्याय होता की या इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराला अन्यायाला आपण सहन करायचं नाही आहे, आपण आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा द्यावा. चट्टोपाध्यायांनी राजीनामा दिला. 7 नोव्हेंबर 1875 या दिवशी त्यांनी वंदे मातरम हे शब्द लिहून काढलेत. येत्या काळामध्ये ते आनंदमठ या कादंबरीमध्ये उतरले गेलेत आणि 1905 ला या वंदे मातरम या शब्दाची काय दहशत असते, काय मातृप्रेम लोकांच्यात हे शब्द जागू शकतात हे इंग्रजांनी पाहिलं. आणि मग वंदे मातरम म्हणेल त्याला चापकाचे कोडे द्या, वंदे मातरम म्हणेल त्याला फाशी द्या. हे वंदे मातरम असे का म्हणतात हे ज्या वेळेला इंग्रजांनी शोधलं त्यावेळेला संबंध भारत मातेला समोर माता स्वरूप मानून या भारत मातेवरती प्रेम करणारी, या भारत मातेसाठी जीवाची बाजी लावणारे क्रांतिकारक या मातीत जन्माला येतात. आणि हे जन्माला घालण्याचं धाडस या 2 शब्दामध्ये आहे हे इंग्रजांनी त्यावेळेला ओळखलं आणि वंदे मातरम आणि वंदे मातरम या गीतावरती बंदी आणण्याचं काम इंग्रजांनी केलं. इतिहासामध्ये मी मगाशी सांगितलं बरंच चांगलं आणि बरंच वाईट आहे. भविष्यगगनी भरारी घेण्या भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या इतिहासाचे ज्ञान हवे. इतिहासाचे अवघड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा करा पदस्थल तयांचे आणि त्यावर चढून भविष्य वाचा. खरं तर तुमचं आमचं भविष्य इतिहासाच्या पानापानात दडलेलं आहे. या मातीला एक वेगळा रंग आहे, या मातीला एक वेगळा सुगंध आहे. या मातीमध्ये क्रांतिकारक जन्म घेतात. याच भारतामध्ये या वंदे मातरमसाठी जर हजारो क्रांतिकारक प्राणाची आहुती द्यायला तयार होत असतील तर विचार करा या शब्दांची ताकद काय असेल. ही उन्हाची झळ तात्पुरती आहे, तुम्हा मला 5-10 मिनिटं भाजेल, पण ज्यांनी आपल्या कुटुंबावरती पाणी पितलं, आपल्या सुखी संसारावरती पाणी ओतलं, ज्या क्रांतिकारकांनी आपल्या क्रांतीच्या यज्ञकुंडामध्ये देहाचे बलिदान दिले, त्या क्रांतिकारकांचं तुम्ही आम्ही काय देणं लागतो की नाही हा विचार प्रत्येक युवकानं त्याच्या आयुष्यामध्ये पुढे भविष्यात केला पाहिजे. मला वाटते की वंदे मातरमची ज्या वेळेला संबंध ह्या शब्दानं क्रांतिकारकांना एकत्रित संघटित करायचं काम सुरू केलं तर वंदे मातरम हे फक्त एक गीत नाही आहे, तर तो तुमच्या माझ्या संस्कृतीचा एक भाग होऊन बनला. आणि मग या देशाला माता म्हणून डोळ्यासमोर आणून या मातेसाठी आपण प्राण देणं हे आपले संस्कार आणि संस्कृतीचा त्यावेळेचा विषय होता. आता सुद्धा आपण पाहतो की एखाद्या ठिकाणी पाऊस नाही पडला तर दुष्काळ पडतो, त्या दुष्काळात एखाद दुसरा मरतो. पण संस्कार आणि संस्कृतीचा दुष्काळ पडला की अखंड मानवता मरते. म्हणजे अखंड मानवता त्यावेळेला मेली का. या मातीला माता म्हणण्याची परंपरा, जननी जन्मभूमी आहे ही म्हणण्याची परंपरा आपण पुराण काळापासून ऐकली. रामायणातलं एक उदाहरण या ठिकाणी कायमपणे दिलं जातं की रामायणामध्ये ज्या वेळेला रामाने रावणाला वध केला, त्या रावणाला मारला, त्यावेळेला लक्ष्मणाने रामाला सांगितलं की बंधू, आपण अयोध्या सोडून आता या श्रीलंका जिंकलेली आहे
आणि जिंकलेलं राज्य हे आता आपलं होतं. ही सोन्याची लंका आहे. रामानं त्यांना असं सांगितलं लक्ष्मणाला की लक्ष्मणा, तुझ्या मनात हे विचार येणं स्वाभाविक आहे, पण मी माझी मातृभूमी आणि माझी माता यांना सोडून जगू शकत नाही. इथं मी रमू शकत नाही, मी इथं थांबू शकत नाही. लक्ष्मणाने त्यांना विनंती केली की 14 वर्ष झालं आपण आपलं घरदार सोडलंय. आपलं राज्य असेल की नसेल आपल्याला माहिती नाही आहे. आपण त्या ठिकाणी गेलो तर भरत आपल्याला घेईल का नाही, राज्य देईल का नाही हेही माहिती नाही आहे. हे माहिती नसताना सुद्धा ही लंका सोन्याची मिळाली आहे, त्या पण तुम्ही न घेतात. ह्याचं कारण रामाने त्यांना सांगितलं की जननी जन्मभूमी असल्यामुळं मला ही न पचणारी आहे, न पटणारा विषय आहे. मी या ठिकाणी ही लंका बिभीषणाला देतो. भारत मातेला माता म्हणून हजारो क्रांतिकारकांनी जो क्रांतीचा यज्ञकुंड मांडला, आपण पाहतो की येत्या 1905 नंतर इंग्रजांना या भारतातून सळोकी पळ करून सोडण्यासाठी या भूमीनं वीरांनाही जन्म दिला आणि या भूमीनं वीरत्वांनाही जन्माला घातलं. या भूमीनं महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पाहिलेत आणि या भूमीनं लोकमान्य टिळक सुद्धा पाहिलेत. या भूमीनं हजारो क्रांतिकारक सुद्धा पाहिलेत आणि या भूमीनं तुमच्या माझ्यासारख्या हजारो लोकांना मारणारे इंग्रज सुद्धा पाहिलेत. या इंग्रजांच्या अत्याचाराला बळी न पडता सबंध क्रांतिकारक आपण एकमेकाचे कोणतरी बांधव आहोत. ही भूमिका, ही भावना ज्या वेळेला आपण कुणाचं तरी एक असू याच भूमिकेतून येते. ही भारत जर ही माझी माता असेल, वंदे माता वंदे मातरम म्हणजे माझा माते तुला नमस्कार असा सोपा त्याचा आणि साधा सरळ अर्थ होतो. या भारत मातेला आपली माता समजून इथल्या क्रांतिकारकांनी समोरला माणूस जात धर्म पंथ भाषा याच्या पलीकडे जाऊन हा आपला बांधव आहे हे समजून घेतलं आणि मगच ती संघटित झाली. या क्रांतिकारकांना संघटित करणारी ताकद म्हणजे वंदे मातरम हे शब्द होते. हजारो क्रांतिकारकांना ज्या वेळेला वंदे मातरम यासारखे शब्द पुढे पुढे मिळत गेलेत त्यावेळेला समाजामध्ये अनेक गोष्टी होत्या. इंग्रजांचं असहाय्य असा अत्याचार इथली लोक सहन करत होती. इंग्रजांनी या देशाला ज्या ज्या पद्धतीने छळता येईल, ज्या ज्या पद्धतीने या देशाला फसवता येईल, पिळवणूक करता येईल तितकी लूट चालू होती. पण त्यावेळेला समाजामध्ये भरपूर अशा ठिकाणी अंधश्रद्धा सुद्धा होती. आज आपण बघतोय की भारत त्यावेळेला गुलामगिरीत होता, अन्यायाच्या निराशेमध्ये होता. पण याच काळात काही सुधारणावादकांनी काही विचार आपल्या समोर मांडलेत, काही साहित्यिक त्यावेळेला तयार झालेत. त्यातलेच एक साहित्य बंकिमचंद्र चटर्जी होते. यांच्या उत्तरोत्तर काळामध्ये त्यांची पहिली पत्नी 12व्या वर्षी निधन झाली. 22व्या वर्षी त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांना 3 मुली होत्या. तिथून पुढला काळ त्यांनी एकत्र काढला. बोलता बोलता त्यांनी आपल्या पत्नीला एकदा सांगितलं होतं की मी खूप लिखाण केलंय, आयुष्याचा उत्तरार्ध जवळ आलाय, या देशातल्या लोकांना जितक्या पद्धतीने मला जागा करता येईल तितक्या पद्धतीने मी जागा केलं, पण त्यांची एक खंत राहून गेली होती. झाशीची राणी यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आत्मीयता आणि ओढ होती. या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांना लिहायचं राहून गेलं होतं. आपण पाहतोय की या देशाचा डोलारा ज्या पद्धतीने पुरुष चालवतात त्या पद्धतीने तुमच्या माझ्या माता भगिनी सुद्धा चालवतात. हा देश विविध भाषा, अनेक धर्म परंतु एकच भूमी, अनेक पंथ परंतु एकच भूमी या तत्वानं या जगावरती अधिराज्य करायला आपली पावलं पुढे टाकतोय. तुम्ही आम्ही एकसंघ राहणं ही काळाची गरज आहे. आपण पाहतोय की या देशावरती परकीयांच्या बरोबर काही स्वकीय सुद्धा शत्रू आपल्यामध्ये लपलेले आहेत. वंदे मातरम हे राष्ट्रगीत, हे राज्यगीत आहे. खरं तर इतर कुठल्याही देशामध्ये इतकं प्रेरणादायी गीत तुमच्या माझ्या मनामध्ये चेतना, स्फुल्लिंग आणि ताकद देणारं गीत अजून कोणी लिहिलं नाही आहे. पण वंदे मातरम या गीताबद्दल समाजामध्ये काही समज आणि गैरसमज काही लोकांनी पसरवलेत. स्वर्गीय अरविंद टागोरांनी हे गीत ज्यावेळेला गायलं त्यावेळेला इंग्रजांच्या समोर हजारो लोकांचा मॉब होता. या गीतावरती बंदी होती आणि मग आनंद मठ या कादंबरीमध्ये साधू सैनिकाच्या तोंडून उच्चारलेले हे शब्द येत्या काळामध्ये सबंध भारताला कशा पद्धतीने दिशा देत पुढे गेलेत हे आपण इतिहासामध्ये वाचले. पण वंदे मातरमचा जागर करणं आता खऱ्या अर्थाने यासाठी गरजेचं आहे की हे 21सावं शतक आहे. हे 21व्या शतकामध्ये आपण पाहतोय की पहलगाम सारखा हल्ला झाला. या देशामध्ये काही हल्ल्यावरती हल्ले झालेत, पण तरी सुद्धा इथला माणूस कधी दुभंगला नाही गेला.
इथं कधी जातीपातीच्या दंगली फारशा घडल्या नाहीत. हा देश अतिशय शांततेत नांदण्याचं प्रमुख कारण आपण या देशाला माता म्हणतोय. आणि ही भारत माता, या भारत मातेचं तेज अखंड राहावं यासाठी बऱ्याच लोकांनी बरेचसेच प्रयत्न केलेत. गदी माडगुळकरांनी एक गीत लिहिलं, त्यामध्ये तिने असं गीत लिहिलं की वेद मंत्राहून ही प्यारा आम्हा वंदे वंदे मातरम. म्हणजे जर वंदे मातरम या शब्दाची ताकद साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यामध्ये लिहून घेतल्या. काही सिनेमे असे आलेत की या सिनेमामधल्या गीतांमध्ये सुद्धा आपण वंदे मातरम या नावाचा उल्लेख पुन्हा पुन्हा ऐकतोय. A.R. रहमान, लता दीदी मंगेशकर यासारख्या मोठमोठ्या गायिकांनी ह्याविषयी मोठमोठी गीतं लिहिलीत. हे शब्द आज नाही तर जोपर्यंत या भारत मातेचं अस्तित्व सूर्यचंद्र असेपर्यंत या जगामध्ये जसं तळपत राहील तोपर्यंत या गीताचे विचार हे तुमच्या माझ्या मनावरती येणाऱ्या पिढ्यांवरती अधिराज्य निश्चितपणे गाजवत राहतील. इथून पुढला काळ हा अतिशय आणीबाणीचा काळ म्हणून आपण पाहतोय की फास्ट जग आहे. फार आपल्या तुमच्या माझ्या हातामध्ये तंत्रज्ञान आलेलं आहे, मोबाईल आलेला आहे. समाजामध्ये हरवत चाललेली उदासीनता, मी आणि माझं यामध्ये देशभावना देशभक्ती कुठेतरी लयास होत चालली की काय असं वातावरण आपण पाहतोय. पण या बालचमूंच्या मध्ये लहानपणापासूनच ज्या वेळेला भारत मातेविषयी आत्मीयता वाढत जाईल, देशप्रेमाने बंधुभावाची भावना वाढत जाईल, तरच खऱ्या अर्थानं हा देश येत्या काळामध्ये एकसंघ राहू शकतो. हे तुम्ही आम्ही आता जाणून घेतलं पाहिजे. आधुनिक काळामध्ये या संसदेमध्ये 1947 नंतर पहिला उद्घोष जर कुठला झाला असेल तर तो पहिला उद्घोष होता वंदे मातरम. पूर्वीच्या काळी युद्धाला गेले की आपण हर हर महादेव त्या काळची लोक म्हणायची. पण आता वंदे मातरम हे एक घोषणा दिली की तुमच्या माझ्या मनामध्ये देशभक्तीबद्दल भावना जागृत होते आणि आपण वंदे मातरमच्या घोषणा ज्या ज्या ठिकाणी देतोय त्या त्या ठिकाणचं वातावरण हे अतिशय देशभक्तीपर होऊन जाते. हे आपण पाहिले. वंदे मातरम याबद्दल आजच्या पिढीची जबाबदारी येत्या काळामध्ये काही राहील. पूर्वीच्या काळी विविध भाषा प्रांतातले लोक या देशासाठी एकसंघ राहण्यासाठी लढायचे. लोकसभेमधला एक किस्सा सांगतो. काही मर्यादा असल्यामुळे मी कुणाचं नाव घेत नाही, पण एका तत्कालीन खासदारानं असं सांगितलं की हा देश विविध भाषांनी बनलेला आहे, विविध प्रांत आहेत, आपण एकसंघ कधीच नव्हतो. त्यावेळेला एका महिला राज्यसभेच्या खासदाराने असं सांगितलं की सोमनाथ साहेब, आपण ज्या सोमनाथमधून येत आहे ते तुम्ही आहात बंगालचे, सोमनाथचं मंदिर आहे गुजरातमध्ये, तुमच्या आई वडिलांची भाषा वेगळी आहे, पण तुम्हाला आणि मला मातीमध्ये कुठंतरी एकसंघ ठेवणारा हे नाव हे सोमनाथ हे तुमचं गुजरातच्या सोमनाथच्या मंदिरावरून ठेवलं असेल. आपल्या प्रत्येकाच्या भाषा जात पंथ जरी वेगळा असेल तरी भारत माता तुमची आणि माझी आहे. यासाठी येत्या काळामध्ये आपण वंदे मातरमचा आदर आणि वंदे मातरमचं गायन निश्चितपणाने पुन्हा पुन्हा करावं. या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलायला उपस्थित केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मंगल प्रभात लोंढा साहेबांचा आभार मानतो आणि आयोजकांनी सुद्धा मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. मी त्यांचाही आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपण वंदे मातरमचा इतिहास आणि वंदे मातरम का आपण म्हटलं पाहिजे, कुणालाही कोणत्याही देशामध्ये अशा प्रकारचं गीत लाभलेलं नाही. जे गीत आपल्याला लाभलेलं आहे त्या गीतानं खऱ्या अर्थानं क्रांती केली. ते गीत आपण 150व्या वर्षापर्यंत अजून म्हणतोय, हे आपलं भाग्य आहे. लक्षात घ्या. आपलं मनापासून आभार. मंत्राची या मंत्रा
अमर झाले त्या वीरांना नमन करू. मातृभूमीसाठी लढले त्या वीरांना विसरू नको. त्या वीरांना विसरू नको. सरळ साथ देशाला द्यावी मार्ग वाकडा धरू नको. अरे भारत भूची लेकर आपण जाती जाती मध्ये फुटू नको. जाती जाती मध्ये फुटू नको. धर्म धर्म आणि प्रांत प्रांत आणि भाषा भाषेमध्ये फुटू नको. स्वातंत्र्याची आन आम्हाला, स्वातंत्र्याची आन तुम्हाला. तुकडे तुकडे करू नको. तुकडे तुकडे करू नको. भारत भूची लेकर आपण मार्ग वाकडा धरू नको. हे सगळं आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? कोणत्या गावचे? हमको हमारी भाषा में समझाओ. तुम्हाला मराठी नाही येत? हमारे बंगाली येते. हवे गुजराती आवसे. हमें उर्दू आती है. अरे असे आपापले प्रांत धरून जर आपले स्वातंत्र्य सैनिक आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या भाषेसाठी लढले असते तर हा भारत स्वतंत्र झाला असता का? ती बरोबर. टिळक आणि सावरकरांनी फक्त महाराष्ट्रच बघितला असता. गांधींनी गुजरात, सुभाषचंद्रांनी बंगाल आणि भगतसिंगने पंजाब. आणि जर त्यावेळेला तुम्ही असतात तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. पण सुदैवाने तेव्हा भारत देशाला बांधून ठेवलं एका मंत्राने. होय, एका मंत्राने. तुम्हाला देश हवाय की देशाचे तुकडे? आमचा देश हवाय. हो ना. मग बघा देश प्रेम काय असतं ते. देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं ते. आणि तो मंत्र कोणता होता ते सुद्धा. गिर्र काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चापेकर बंधू बंदूक आणि तलवारी घेऊन दबा धरून बसलेले. तिघेही तरणे बाण, तिघांचीही लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळ आहेत. पण आज आपल्या मुला बायकांना घरी सोडून आपल्या जीवाचं काम करून त्या शब्दांची ते वाट बघत आहेत. कोंद्या आला रे, अगदी मरणाला खेटून. कोणी आला रे? वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. अलीपूर कोर्टाच्या आवारात फिरतंय एक कोवळं मूल, विकलांग, ज्याचा हात जन्मापासूनच निर्जीव आहे. या हाताने तो साधी टाचणीही उचलू शकत नाही. पण आज त्याच हाताला बांधलीये वजनदार वस्तू. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. लंडन मध्ये एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून एक तरुण शांत उभा आहे. पोलीस त्याला पकडायला येताच तो म्हणाला, थांबा, डोंट टच, माझ्या कोटाची इस्त्री खराब होईल. कुठून आणली मदनलाल धिंगराने ही सहजता? त्या मंत्रातून. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. बंगाल मधील एक मुलगा फासावर जाण्याआधी त्याच्या आई समोर उभा आहे. खुदिरा, आता माझं कसं होणार? एकतर मी विधवा, तुझा आधार होता रे, त्यात तूही मला सोडून चाललाय. आई, मी फक्त तुझा नाहीये, माझी दुसरी आई भारत माता, त्या भारत मातेचा विचार करतोय. आई फक्त एकदा परवानगी दे, हा असा जाईन आणि असा फिरून परत येईल, हसत हसत फासावर चढेल. खुदिरा, सारं जग बघत राहील.
10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईल तेव्हा बघ. आणि तू मला ओळखू शकली नाहीस ना तर माझ्या गळ्याकडे बघ, तुला फासाचे वय दिसते तेव्हा ओळख. होय, मीच तुझा खुदिराम आहे. वंदे मातरम. कुठून कमावलं त्याने हे वाघाचं काळीज? त्या मंत्रातून. वंदे मातरम. हा मंत्र आपल्या सर्व भारतीयांना तेव्हाही एकत्र बांधून ठेवत होता आणि आताही. अगदी खरं. या मंत्राच्या जन्माची गोष्ट मजेदार आहे, ऐकायची आहे का? हा काळ आहे तेव्हाचा, जेव्हा ब्रिटिशांची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली, त्याचं नाव होतं आनंदमठ. आणि त्या लेखकाने ती कादंबरी वाचून दाखवण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं. खूप मस्त कादंबरी झाली. हो, एक एक पात्र अगदी डोळ्यासमोर उभं राहील आणि शेवट तर भन्नाटच होता. बरोबर. पण एक गोष्ट जरा सांगायची होती. हो हो बोला ना. त्या म्हणजे कादंबरी मस्त आहे, मी तर म्हणतो बंगाली भाषेतली सर्वोत्तम कादंबरी होईल. पण त्यात ते गीत आहे ना ते जरा खटकतंय. खटाईत आहे ते गीत आहे ना, ते म्हणजे असं भुसडल्यासारखं वाटतं. हे काढून टाका. बरोबर. म्हणजे काय ना, मुद्दामून देशाला उद्देशून बोलतंय असं वाटतंय. बघा, म्हणजे इंग्रज आक्षेप घेतील आणि गीतानी तर मजाच जाते. म्हणून सांगतोय ना ते गीत काढून टाका. ठीक आहे, मी विचार करेन. हा, पण तुम्ही एवढा वेळ देऊन इथे आलात आणि अमूल्य जे मला मार्गदर्शन दिलं त्याबद्दल धन्यवाद. काय म्हणाला हा? हे गीत देशासाठी लिहिलंय असं वाटतंय? अरे मग वाटणारच ना, कारण हे गीत देशासाठीच लिहिलंय. अरे हे इंग्रजच काय तर अख्ख्या जगाने जरी बंदी घातली ना तरी हे गीत या कादंबरीमध्ये छापणारच. आणि येणाऱ्या युगामध्ये हे एक प्रेरणा म्हणून राहील, एक मंत्र. वंदे मातरम. हा आहे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या लेखणीतून आलेला मंत्र. कोणत्याही धर्माला नाही तर भारत मातेला वंदन करणारा हा मंत्र, वंदे मातरम. हो, पण अर्थाच. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवत नाही? अरे त्यात नद्या आणि डोंगर आहेत. आणि आम्ही त्याला वंदन करत नाही. आम्ही. हो का? मला एक गोष्ट सांगा, आपण आपल्या आईच्या पाया पडताना फक्त तिच्या पायालाच नमन करतो का? नाही, तिच्या संपूर्ण अस्तित्वाला वंदन करतो आपण. आणि हा मंत्र भारत मातेचं अस्तित्व मानतो. बंकिमजी म्हणतात, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. या भूमीवर नद्या वाहतात, त्यांनी शेत हिरवीगार होतात. सस्य श्यामलाम मातरम. हिरव्यागार शेतांनी पिकांनी डवरलेली अशी आपली आई. वंदे मातरम. वंदे मातरम. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी. चांदण्यांनी भरलेली आनंदाने न्हालेली माझ्या देशातली हिरा. फुल्ल कुसुमिता द्रुमदल शोभिनी. झाडं पानं फुलांनी सजलेली धरती, अशा या भूमीला माझा प्रणाम. वंदे मातरम. वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषिणी. ही आई हसतमुख आहे, ही गोड बोलते. सुखदाम वरदाम मातरम. ती सुख देते, आशीर्वाद देते. वंदे मातरम. वंदे मातरम. पण पुढच्या वेळी आहेत ना, ऐका. सप्तकोटी कंठ कल कल निनाद कराले, द्विसप्तकोटी भुज धृत खर कर वाले. अबला के नमा ऐत बले, बहुबला धारिणी नमामि तारिणी. रिपुदल वारिणी मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. तेव्हाच्या 7 कोटी लोकांच्या 7 कोटी जनतेच्या मुखातून आलेला हा मंत्र. आणि त्यांच्या 14 कोटी हातात शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे आपल्या भारत मातेला अबला म्हणायची? वंदे मातरम. वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म,
तुम्ही रिधी तुम्ही मर्म, तोमही प्राण हा शरीरे, बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तोमारई प्रतिमा घडी, मंदिरे मंदिरे, मातरम वंदे मातरम. तू विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तू प्राणही आहेस आणि शरीरही. तुझी मूर्ती प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम, वंदे मातरम. तुमही दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमलदल विहारे, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम नमामि कमलाम, अमलाम अतुलाम शुभलाम सुफलाम मातरम. तू दुर्गा आहेस, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती आणि या चराचरातही तूच आहेस माते. वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच हे वर्ष आपण वंदे मातरम सार्ध शताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय. अखंड भारताला एकसंघ करणारा हा मंत्र हा केवळ मंत्रच नाही तर आजच्याही काळाची गरज आहे. देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, आपलं वैविध्य जपून विविधतेतील एकता जपण्यासाठी आपण एकत्र येऊया. या आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. Vande
सर्व सन्मान्य पाहुण्यांना माझी पुन्हा विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यावं। या ठिकाणी आत्ताच माननीय श्री दीपक कदम साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कळे पोलीस ठाणे यांचं आगमन झालेलं आहे। त्यांना मी व्यासपीठावरती बोलवतो आणि कौशल्य विकास विभागाच्या श्रीमती कोळी मॅडम यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे। आणि पन्हाळा तालुक्याचे लाडके गटशिक्षणाधिकारी माननीय श्री शिवाजी मानकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अमृत हस्ते या दोन सन्माननीय पाहुण्यांचा आमच्या वतीने सन्मान करायचा आहे। आदरणीय माने सर, आदरणीय देवधर सर आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून या ठिकाणी आलेले माननीय श्री दीपक कदम साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कळे पोलीस ठाणे यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर साहेब यांना करतो। त्यांच्या अमृत हस्ते आदरणीय साहेबांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय। टाळ्या वाजवूया आपण साहेबांच्या या सन्मानासाठी। त्याचबरोबर आदरणीय कोडोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री कैलास कोडक साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचाही सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय देवधर साहेबांना करतो। आदरणीय देवधर साहेब, आपण आदरणीय कोडक साहेबांचा आमच्या वतीने सन्मान करावा। टाळ्या वाजवूया आपण। आपल्या समाजाला, आपल्याला शांततेने राहता यावं म्हणून काम करणारी ही व्यक्ती आहे, ही लोक आहेत, त्यामुळे यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। साहेब, सकाळपासून वंदे मातरम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आता आपण नाटिका पण बघितलेली आहे। आदरणीय कौशल्य विकास विभागाच्या श्रीमती कोळी मॅडम यांचाही सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय प्राचार्य माने सर यांना करतो। त्यांनी आदरणीय कोळी मॅडमांचा या ठिकाणी आमच्या वतीने सन्मान करायचा आहे। ज्यांनी आपल्या सुमधुर कंठातून आपल्या सर्वांच्या हृदयात वंदे मातरम ही गीत उतरवलं, त्या वेदा सोनुले मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे। त्यांची टीम आणि संपूर्ण गायकांना माझी विनंती आहे ज्यांनी वंदे मातरम या ठिकाणी सादर केलं, संपूर्ण टीमचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय, त्यांनी तो स्वीकारावा अशी विनंती। कृपया आपण वेळ न दवडता त्वरित उपस्थित राहावं, सर्व टीमला विनंती आहे माझी। यानंतर ज्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं असे आपल्या सर्वांचे लाडके प्राध्यापक डॉक्टर बबलू वडर सर यांचं स्वागत प्राचार्य देवधर साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। कार्यक्रमात थोडा बदल करून प्राध्यापक डॉक्टर बबलू वडर सर यांचं स्वागत कोडक सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। अतिशय छान, सुंदर, मधुर आणि स्पष्ट अशा आवाजामध्ये सूत्रसंचालन करून सर्वांचं मन सरांनी जिंकलेलं आहे। ITI प्राचार्य व त्यांची सर्व टीम यांच्या वतीनं सरांचं खूप खूप आभार, धन्यवाद। असंच कायम सहकार्य राहू दे। सरांना परत मी आभार प्रदर्शनासाठी वडर सरांना परत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला चार चांद लागले। सकाळपासून सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, सर्व प्राचार्य, सर्व आदरणीय पाहुणे या ठिकाणी आले। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विलास कारजिने साहेब यांचं पहिल्यांदा मी आभार मानतो। आदरणीय आपल्या सर्वांचे नेते, आपल्या सर्वांना ज्यांचं मार्गदर्शन लाभतं ते डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर
यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो पहिल्यांदा, कारण त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या विचारानंच हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे शासकीय ITIचे प्राचार्य माननीय देवधर साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला, त्याबद्दल टाळ्या वाजवूया आपण या सगळ्या टीमसाठी आणि त्यांचेही आभार मानतो. त्याचबरोबर तात्यासाहेब कोरे ITI प्राचार्य, भगवान कुंभार साहेब यांचेही मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो आणि विवेकानंद ITIचे प्राचार्य मान्य संदीप तोडकर सर यांचे संयोजकांच्या वतीनं आभार, प्राचार्य डॉक्टर माने सर यांचेही संयोजकांच्या वतीने आभार, त्याचबरोबर या युनिव्हर्सिटीचे डीन आदरणीय डॉक्टर पिसे सर यांचेही संयोजकांच्या वतीने आभार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे क्रीडांगण व्यवस्था पाहणारे व्यवस्थापक, त्याचबरोबर आपल्या समोर जो माझा आवाज येतोय त्यासाठी आपल्या कोडोली पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे ते तुषार साऊंडवाले यांचेही मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे आभार कोणाचे आहेत तर मी सांगितलं की नागरिकांना अगदी शांतपणे राहता यावं, व्यवस्थित राहता यावं यासाठी अहोरात्र कष्ट करणारे आपल्या समोर आपले 2 अधिकारी आहेत, आदरणीय कोडक साहेब, आदरणीय कदम साहेब. या दोघांचंही मी तुमच्या सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. साहेब, आपल्या बिजी शेड्यूलमधून आपण आलात, या कार्यक्रमाला 4 चांद लावलेत. खरं तर आभार मानायचे नसतात, पण आपल्या व्यक्तींचे आभार मानताना एवढंच म्हणावंसं वाटतं, घट्ट विणावं पण गुतू नये कधीच, धागा गुंफावा पण ऋतू नये कधीच, हात असा धरावा जो सुटू नये कधीच, आणि नातं असं जुळावं जे तुटू नये कधीच. तुमचं आमचं नातं असं जुळलेलं आहे जे कधीच तुटणार नाही. आमच्या कार्यक्रमांना आपण येत राहाल आणि या अशा प्रकारच्या देशभक्तीपर कार्यक्रमांना आपण एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे, कारण ही समाजाची गरज आहे. या गरजेसाठी आपण एकत्र आलो, हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा ज्ञात अज्ञात सर्व हातांचे या ठिकाणी आभार मानतो. आपले वक्ते आदरणीय पाटील साहेब यांचेही आभार मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थांबतो. धन्यवाद.